नववर्षाच्या पहिल्या दिवशी इस्रो इतिहास रचणार आहे। एक्सपोसॅट उपग्रहाचं सोमवारी प्रक्षेपण होणार आहे। नववर्षाच्या पहिल्या दिवशीच इस्रो एक नवीन इतिहास रचायला जात आहे। इस्रो द्वारा एक्सपोसॅट या उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे। इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण होत आहे। या मोहिमेद्वारे कृष्णविवरासारख्या खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन D1 मिशनच्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे। या मोहिमेचं आयुष्य सुमारे 5 वर्षाचं असणार आहे। भारताची पहिली समर्पित पोलोरीमीटर मोहीम ही आहे, त्यामुळे कृष्णविवराच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास या मोहिमेद्वारे मदत होईल। मुंबईतील KJ सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटचाही प्रक्षेपण याद्वारे झालेलं आहे। एक्सपोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालेलं आहे। एक्सपोसॅट हा उपग्रह अंतराळामध्ये झेपावलेला आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। इस्रोने आज नवा इतिहास रचलेला आहे। एक्सपोसॅट या उपग्रहाचं प्रक्षेपण आज करण्यात आलेलं आहे। नवीन वर्षाची सुरुवात एका नव्या उमेदीसह इस्रोने देखील केलेली आहे। या नव्या उपग्रहाचं प्रक्षेपण इस्रोद्वारे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कृष्णविवरासंबंधात अधिक माहिती आपल्याला मिळू शकते। एक्सपोसॅट या उपग्रहाचं नुकतंच प्रक्षेपण झालेलं आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने इतिहास रचलेला आहे। एक्सपोसॅट या उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालंय। इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण झालेलं आहे आणि एक्सपोसॅट आता अंतराळात झेपावलेला आहे। या मोहिमेद्वारे कृष्णविवरासारख्या खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन D1 मिशनच्या यशानंतर हे प्रक्षेपण आज झालेलं आहे। या मोहिमेचं आयुष्य हे सुमारे 5 वर्षांचं असेल। ही भारताची पहिली समर्पित पोलोरीमीटर मोहीम आहे, त्यामुळे कृष्णविवराच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास या मोहिमेद्वारा मदत होणार आहे। मुंबईमधील KJ सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटचंही देखील प्रक्षेपण यासोबतच करण्यात आलेलं आहे। एक्सपोसॅट या उपग्रहाचं प्रक्षेपण नुकतंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। इस्रोने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा इतिहास रचलेला आहे आणि त्यामुळे कृष्णविवरासारख्या रहस्यमय बाबी आपल्यासमोर खुल्या होण्यासाठी तयार आहेत। कृष्णविवरासंबंधित अधिक माहिती आपल्याला या एक्सपोसॅटमुळे मिळू शकते। या उपग्रहाचं प्रक्षेपण नुकतंच इस्रोद्वारा करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कृष्णविवरासंदर्भात अधिक माहिती आपल्याला मिळू शकते। नववर्षाच्या पहिल्या दिवशीच इस्रोने इतिहास रचलेला आहे। एक्सपोसॅट या उपग्रहाचं प्रक्षेपण नुकतंच झालेलं आहे। एक्सपोसॅट अंतराळामध्ये झेपावलेला आहे आणि या मोहिमेमुळे कृष्णविवरासारख्या खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। एक्सपोसॅटचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे यशस्वीरित्या। या एक्सपोसॅटमुळे कृष्णविवरासारख्या रहस्यमय बाबी उकलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। एक्सपोसॅट सोबतच 10 अन्य उपग्रहांचं देखील प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। एक्स-रे पोलोरीमीटर सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलंय। तर या संदर्भात बातचीत करण्यासाठी
दाकरू सोमण हे खगोल अभ्यासक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नमस्कार सोमणजी, आज एक नवीन टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला इस्रोने रचलेला आहे। एक्सपोसॅट या उपग्रहाने अंतराळात आता झेप घेतलेली आहे, काय यामुळे फायदा होणार आहे? हे अंतराळामध्ये अनेक गूढ प्रश्न आहेत जी, तर त्याबद्दल शोध या उपग्रह लावणार आहेत, जी, नवीन माहिती गोळा करणार आहेत। जी, लक्षात घ्या, भारत देश ज्यांनी चांद्रयान 1 पाठवलं, चंद्रावर पाणी हे ज्याचे पुरावे जगाला दिले। जी, चंद्रयान 3 हे यान दक्षिण ध्रुव प्रदेशात चंद्राच्या उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला। अगदी। आणि आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे उपग्रह अंतराळात पाठवलेला आहे आणि हा उपग्रह वेगवेगळ्या खगोलशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये उपशाखांमधील माहिती गोळा करणार आहे। विशेषतः विश्व कसं निर्माण झालं, विश्वामध्ये काय आहे, किती जुनं आहे वगैरे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या उपग्रह जे माहिती देतील त्याच्यावरून कळणार आहे। हे विशेष म्हणजे प्रगतीचं महत्वाचं पाऊल आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शास्त्रज्ञ इस्रोने टाकलेलं आणि संपूर्ण जगाचं लक्ष आता या भारतीय संशोधनाकडे वळलेलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की हे विश्व कसं निर्माण झालं, कधी निर्माण झालं, कृष्णविवर म्हणजे काय, तारे कसे जन्माला येतात, हा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। आणि आता 6 जानेवारीलाच आपला जो आदित्य L1 उपग्रह सूर्याच्या संशोधनासाठी पाठवलाय तो 15 लाख किलोमीटर मध्ये L1 या पॉइंटला जाणार आहे 6 जानेवारीला। ते सुद्धा एक महत्वाची असा एक क्रांतिकारक पाऊल असं म्हटलं पाहिजे, कारण भारतासारखा डेव्हलपिंग कंट्री देश हा अशा प्रकारचं संशोधन करू शकतो हे जगाला आश्चर्यकारक असं वाटतं। आणि म्हणूनच संपूर्ण जगातील सर्व शास्त्रज्ञांचं लक्ष भारतीय इस्रो काय करते आहे याच्याविषयी लागलेले। नवीन वर्षातील पहिलाच दिवस हा खूप महत्वाचा आहे। अजून गगनयान वगैरे अनेक, चंद्रयान 4 वगैरे अनेक योजना इस्रोनी आखलेल्या आहेत। जी सोमनजी, नक्कीच खरं तर रशिया आणि अमेरिका यांचं योगदान खरं तर या बाबतीमध्ये खूप मोठं मानलं जातं आणि आता त्यात भारत सुद्धा मागे राहिलेला नाहीये, खूप पुढे गेलेला आहे। कृष्णविवराबद्दल आपल्याला नेहमीच एक उत्सुकता असते आणि त्या संदर्भात या एक्सपोसॅटद्वारे आपल्याला माहिती मिळणार आहे, कशा प्रकारे हे काम करणार आहे? हो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। आपल्या लक्षात घ्या, ताऱ्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचं वस्तुमान किती आहे ह्याच्यावरती कृष्णविवर होणं की न होणं हे अवलंबून असतं। तर आपल्याला माहिती आहे की ताऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं आकुंचन होतं आणि इतकं आकुंचन होतं त्या प्रचंड वस्तुमानाचं की त्यातून प्रकाश किरण सुद्धा बाहेर पडू शकत नाहीत। तर सर्व आजूबाजूच्या गोष्टी गिळंकृत केल्या जातात। तर अर्थात कृष्णविवराविषयी कुतूहल आहे, अजून त्याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं शास्त्रज्ञांना मिळालेली नाहीत आणि हा उपग्रह हे विशिष्ट काम करणार आहे। म्हणून संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांचं लक्ष या भारताच्या या मोहिमेकडे लागलेलं आहे। जी, एक्सपोसॅट सोबत अजूनही काही उपग्रह सोडण्यात आलेले आहे, याविषयी तुमच्याकडे काय माहिती आहे? हो, आता हे इतर उपग्रह आहेत, हे आपल्या भारत देशाच्या आजूबाजूला पाहणी करणार आहेत। लक्षात घ्या, देशाच्या संरक्षणासाठी केवळ नव्हे तर देशाच्या इतर विकासासाठी सुद्धा हे उपग्रह, टेहळणी उपग्रह जे आहेत ते काम करणार आहेत। अर्थात आता विज्ञानामध्ये इतकी प्रगती झालेली आहे। मला एक इथे विशिष्ट गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची आहे, ती म्हणजे रशिया योजना करतो, मोहिमा यशस्वी करतो, अमेरिका पण करते, पण ह्या खर्चिक असतात। आणि भारताच्या आतापर्यंतच्या सर्व मोहिमा, अंतराळ संशोधन मोहिमा पाहिल्या त्या कमीत कमी खर्चामध्ये असतात। हे वैशिष्ट्य आहे, म्हणजे गरीब देशांचे उपग्रह सुद्धा भारत देश पाठवू शकतो। आणि आत्ताच आपले जे उपग्रह आज जे गेलेले तिथं ते भारत देशाच्या संरक्षणासाठी आणि इतर प्रगतीसाठी एक खूप महत्वाचं कार्य करणार आहे। जी, अगदी सुमनजी, दुसरा टप्पा सुद्धा आता पूर्ण झालेला आहे, दुसरा टप्पा पार केलेला आहे या उपग्रहाने यशस्वीरित्या। साधारण किती वेळ लागेल त्याच्या निश्चित केलेल्या जागी पोहोचायला या उपग्रहाला?
अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे ही उपग्रहाची प्रत्येक उपग्रहाचं वेगवेगळं काम आहे जी आणि ते त्या नियंत्रित कक्षेमध्ये जाणार आहेत आणि तिथून ते पाहणार. प्रत्येकाचं वेळापत्रक हे वेगवेगळं आहे. जी. अर्थात उड्डाण यशस्वी झालं, आता पुढचं ताबडतोब पुढच्या स्टेप्स ज्या आहेत त्या केल्या जातील. इथे बघा, हे संपूर्ण योजना करताना 100% अॅक्युरेसी लागते, मोर दॅन 100% म्हटलं जी, तरी चालेल. अगदी. तर इथे चूक अजिबात चालत नाही. आपल्याला माहिती आहे चंद्रयान-3 हे सुद्धा बिनचूकपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरलं. जी. उपग्रह पाठवणे हे आता भारत देशाला तर सोपं झालेलं आहे. गरीब देशात जे उपग्रह पाठवतो आपण, आणि हे उपग्रह विशिष्ट कालावधीत बरोबर आपलं कार्य पार पाडणार आहेत. जी जी अर्थात सर्व माहिती आपल्याला लवकरच कळणार आहे. जी जी धन्यवाद सुमनजी, तुम्ही दिलेल्या या विश्लेषणाबद्दल.